हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज मी रेडी होत होते लग्नाला जाण्यासाठी. खूप कमी वेळा असं होतं की नाशिकमध्ये कोणाचं लग्न आम्ही अटेंड करतो, कारण सगळे रिलेटिव्स तर नाशिकमध्ये नाही आहेत आमचे, सगळे दुसरीकडे असतात. त्यामुळे नाशिकमध्ये खूप कमी लग्न अटेंड केले. त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड असतो जेव्हा कधी आम्ही लग्न अटेंड करायला जातो. कायरो पण खूप खुश होता. आम्ही रेडी झालो आणि निघालो होतो. संध्याकाळचं लग्न होतं, त्यामुळं एक तो प्लस पॉईंट होता. कारण गरमी इतकी झाली आहे ना की दिवसा लग्नाला जाण्याचा अजिबात मूड नसतो. लग्न तर तसं 7:30चं होतं. आम्ही 8 वाजता पोचलो होतो, कारण त्या अगोदर आम्ही गेलो होतो. कुणालचे कपडे आम्ही काल घेतलेले, तर ते अल्टर करायला टाकले होते ते घेण्यासाठी. पण मला असं वाटत होतं की लग्न स्टार्ट झालं असेल. पण आम्ही गेलो, 8 वाजले होते आम्हाला पोचायला. पण तेव्हा नुकतीच वरात निघाली होती आणि आम्ही टाईमवर पोचलो होतो, म्हणजे लग्न मिस नव्हतं झालं आमच्याकडून. आम्ही आतमध्ये गेलो, हॉलमध्ये सगळेजण बसले होते. मुलाकडचे तर सगळे ऑलमोस्ट बाहेरच होते, वरातमध्ये सगळे मुलीकडचे बसले होते. आणि आम्हाला मुलाकडून मुलीकडून दोन्हीकडून इन्व्हिटेशन होतं. फर्स्ट तर वेलकम ड्रिंक होता, इकडे पायनॅपल ड्रिंक होता. त्यानंतर ऑरेंज पण होतं, पण मी पायनॅपलचं घेतलं होतं. आणि सोबतच ऑर्केस्ट्रा पण चालू होता. सगळेजण वेट करत होते की कधी नवरा नवरी येतील. खूप लेट झाला होता, अजून त्यांचं काही आत यायचं चिन्ह तर आम्हाला दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हीच बाहेर गेलो, बरेचसे रिलेटिव्स भेटले, फोटोज वगैरे काढले आम्ही. कायरव आणि व्योमची तर खूप मस्ती चालू झाली होती. स्टेजवर जाऊन ते नवरा नवरीच्या सोफ्यावर जाऊन मस्ती करत होते. बऱ्याच वेळानंतर आम्ही आत आलो आणि तरी पण अजून नवरा नवरीचं काहीच, म्हणजे एंट्रीचा काहीच प्लॅन नव्हता. ते आलेच नव्हते, म्हणून आम्ही आमचं सगळेजण बसलो होतो. गरम पण खूप होत होतं, पण AC हॉल होतं त्यामुळं आतमध्ये खूप छान वाटत होतं. त्यामुळं आम्ही आतमध्येच बसलो होतो. आणि सगळेजण एकत्र, म्हणजे व्योम कायरव सगळे एकत्र आले होते. त्यामुळं आम्ही हा शॉट घेतला, कारण ते अजिबात फोटो आणि व्हिडिओमध्ये यायला रेडी नव्हते. आणि फायनली बऱ्याच वेळानंतर नवरा नवरी आत आले. नवरीची एंट्री इकडे होते आणि इकडे नवरदेव पण थांबलाय. तर नवरीचा एक स्पेशल डान्स होता, तिने प्रिपेअर केला होता, तो इकडे चालू होता. त्यानंतर त्यांनी एंट्री केली, स्टेजवर गेले, मंगलाष्टका चालू झाल्या आणि फायनली एकमेकांना हार घालून लग्न झालं होतं फायनली. आणि भूक खूप लागली होती, खूप लेट झाला होता. 7:30 वाजताचं लग्न होतं, 9:30 वाजता लागलं होतं. 9:15 9:30 ऑलमोस्ट झाले होते. इतकी भूक लागलेली ना, लग्न झाल्या आम्ही पटकन जेवायला गेलो होतो. व्योम आणि कायरव, मी, आम्ही बसलो होतो टेबल पकडून, कारण की खूप गर्दी झालेली आणि सगळ्यांना खूप भूक लागलेली लेट झाल्यामुळे. कुणालनी माझ्यासाठी प्लेट आणली होती भरून. जेवढी प्लेट त्यांनी आणली होती तेवढंच मी जेवण खाल्लं होतं. भूक तर खूप लागलेली, पण लेट इतका झालेला त्यामुळे मला जेवण तर जास्त काही गेलंच नाही. कायरोला पण मी भरवलं. त्यानंतर आम्ही गिफ्ट द्यायला गेलो आणि मग फायनली आम्ही 12 वाजता घरी पोचलो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय बाय.